श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव व ग्रामस्थ मंडळी गोळेगाव या सर्व मंडळींतर्फे पत्रकार बांधवांचे हार्दिक स्वागत। आज आपण पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गिरिजात्मज लेण्याद्री हे एक आपल्या महाराष्ट्रातलं अष्टविनायकाचं स्थान असून हे भाविकांच्या सेवेसाठी लेण्याद्री गणपती देवस्थान काम करत असून भाविकांना त्या ठिकाणी दर्शन घेता यावेत, प्राथमिक गरजा त्यांच्या पूर्ण व्हाव्यात यासाठी लेण्याद्री देवस्थान भाविकांच्या सेवा सुविधा पुरवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर करत आहे। त्यामध्ये भाविकांसाठी वॉशरूम असेल, टॉयलेट असेल, पार्किंग असेल, राहण्याची सुविधा असेल, परत त्या ठिकाणी छोटे मोठे लग्नाचे कार्यक्रम होणं असेल, या सुविधा देवस्थान मार्फत पुरवल्या जातात। त्यामध्ये अन्नप्रसाद हा एक भाग आपल्या देवस्थान मार्फत त्या ठिकाणी पुरवला जातो। हे पुरवत असताना 29/12/2024 रोजी आपल्या अन्न प्रसादालयामध्ये एक छोटीशी घटना घडली आणि त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ व पत्रकार बांधव जमलेलो आहोत। सांगण्याचा मुद्दा असा आहे का 29/12 ही वर्षाअखेरची तारीख होती आणि त्या वर्षाअखेरीस देवस्थानला भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होती। साधारण त्या दिवशी जवळजवळ लेण्याद्रीला गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी 15 ते 20 हजार भाविक आले होते। त्यामध्ये त्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून तर जवळजवळ दुपारी 3 वाजेपर्यंत लेण्याद्रीच्या पहिल्या पायरीपासून तर शेवटपर्यंत लाईन होती। एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी त्या दिवशी देवस्थानला होती। त्या देवस्थानच्या गर्दीचं नियोजन करत असताना देवस्थानचे 7 ते 8 कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड 5 प्लस देवस्थानचे विश्वस्त आणि प्लस आर्कॉलॉजीचे 4-5 स्टाफ हे सगळं नियोजन नियंत्रण खालून लाईन लावायचं काम चालू होतं आणि दर्शनाचं काम सुव्यवस्थित चालू आहे। मी स्वतः मधल्या भागामध्ये 3 तास बसून होतो जेणेकरून भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं। एवढे मोठ्या प्रमाणावर आणि पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आजपर्यंत। हे होत असताना भाविकांना अन्नप्रसाद देण्याचं एक काम त्या ठिकाणी जोरात चालू होतं आणि अन्नप्रसाद देत असताना त्या ठिकाणी एक छोटीशी घटना अशी घडलेली आहे की त्या ठिकाणी भाविक अन्नप्रसाद घेत होते आणि प्लस त्या ठिकाणी आपले काही स्थानिक नागरिक अन्नप्रसाद घेण्यासाठी आले होते। त्या ठिकाणी आमचे काही विश्वस्त मंडळी राऊंड मारण्यासाठी किंवा तिथे काय चाललंय काय नाही, साफसफाई व्यवस्थित आहे का, नियोजन आहे का हे पाहण्यासाठी गेले असता तिथं एक आपली स्थानिक व्यक्ती अन्नप्रसाद घेण्यासाठी आलेली असताना ती पार्सल नेण्यासाठी आलेली होती। पण देवस्थानच्या नियमानुसार आपण पार्सल कोणालाही देत नाही, अन्नप्रसाद आपण त्या जागेवरच ग्रहण करण्याची विनंती आपण करत असतो। त्यानुसार आपले देवस्थानचे माजी अध्यक्ष व विश्वस्त माननीय श्री सदाशिव शंकर तामाणे यांनी देवस्थानचा स्टाफ अभिलाष यांना सांगितले का पार्सल कोणाला देऊ नका, इथे अन्न ग्रहण होऊ द्या, एवढंच सांगितलं। आणि त्यावरून एक गुन्हा नोंद जुन्नर पोलीस स्टेशनला झालेला आहे। तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या ठिकाणी इतरही स्टाफ आपला होता, काही विश्वस्त मंडळी आमची ज्या ठिकाणी अन्न शिजवलं जातं त्या ठिकाणी होती आणि तो गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्या निमित्ताने आपण इथं आज जमलेलो आहोत। हे करत असताना गुन्हा नोंद झालेला आहे, त्याच्यावर चौकशी चालू आहे। पोलीस प्रशासन त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने करत आहे। पोलीस प्रशासनाला देवस्थान मार्फत जी माहिती मागवत आहे त्या माहितीचं आम्ही त्यांना सहकार्य देत आहे आणि तो त्यांचा तपास पुढे चालू आहे। हे होत असताना देवस्थानवर काही आरोप झाले, त्यामध्ये देवस्थानला धान्य हे पूर्णतः मोफत मिळतं तरी भाविकांकडून काही रुपये घेतले जातात। तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे का भाविकांना फक्त काही प्रमाणात धान्य मिळतं, पण त्यासाठी लागणारा किराणा असेल, मसाला असेल, परत गॅस सिलेंडर असेल आणि त्यासाठी लागणारी मजुरी ही पूर्णतः देवस्थानला करावी लागते। आणि हे होत असताना जर त्या महिन्यामध्ये आपली भाविकांची संख्या वाढली तर देवस्थानला पण धान्य स्वरूप खरेदी करावं लागतं। म्हणून एक मार्मिक चार्ज म्हणून आपण ₹25 त्या ठिकाणी ठेवलेला आहे का जेणेकरून अन्नप्रसाद करताना त्यामध्ये थोडंसं ना काहीतरी त्या भाविकाचं योगदान असावं, म्हणून देवस्थानने तो निर्णय घेऊन आपण तिथे ₹25 ठेवलेला आहे। आणि हे करत असताना त्या ठिकाणी असंही म्हटलं जातं की देवस्थान म्हटलं का विश्वस्त मंडळ आलं,
विश्वस्त मंडळ आले का धर्मादाय आयुक्ताचे नियम आले, तिथं कुठलाही विषय किंवा कुठलाही निर्णय सर्व विश्वस्त मंडळी एकमताने घेत असतात आणि साधारण त्याची कार्यवाही पदाधिकारी मंडळी करत असतात. हे होत असताना देवस्थान एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला भाविकांसाठी व्यवस्थित सुविधा द्यायच्या असतील. आता काही ठिकाणी बाथरूम्स आहेत, ती खूप जुनी झालेली, 10-20 वर्षाची झालेली, ते रिपेअरिंग करायचं काम चालू आहे. तरी पण देवस्थानावर काही आरोप होतात का हे मुद्दामून काही रिपेअरिंग काम काढतात आणि करतात, तसं नाही. पण तिथे तक्रारी जर भाविकांच्या आल्या, ते खराब झाले असेल खूप वर्षाचं, तर ते रिपेअरिंग करावंच लागतं. त्यामुळं त्या ठिकाणी सुविधेच्या माध्यमातून कामं चालू आहेत आणि पुरवठा भाविकांचा पूर्ण करण्याचा देवस्थानचा मानस आहे. सर्व पत्रकार बांधवांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे ग्रामस्थांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. आणि मी आपली जी छोटीशी माहिती देत आहे, ही छोटीशी माहिती आपल्याला देत आहे. लेण्याद्री गणपती देवस्थान या ठिकाणी पूर्वी ट्रस्ट नव्हता आणि त्या ठिकाणी प्रचंड भाविकांची गर्दी असून आम्ही दर चतुर्थीला पाहायचं की या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि इथं भाविकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. अगदी कुठली म्हणजे कुठलीच सुविधा नाही. तर त्या ठिकाणी पूर्वी फक्त 2 वडाची झाडं होती. त्याच्यातलं वडाचं एक झाड आता या डाव्या बाजूला अजून आहे, उजव्या बाजूला आम्ही तोडले, तिथं यात्री निवासी बिल्डिंग बांधलेली आहे. ती 2 वडाची झाडं होती आणि त्या ठिकाणी रविवार पेठेतले ते आपले पेढेवाले छत्री त्या ठिकाणी पेढे घेऊन बसायचे. अशा परिस्थितीत आम्ही त्या ठिकाणी देवस्थान ट्रस्टची स्थापना करायचं ठरवलं. आम्ही गावात मीटिंग घेतली आणि गावात मीटिंग घेऊन सगळे ट्रस्टी निवडले आणि ट्रस्टी निवडून त्या ठिकाणी स्कीम तयार केली आणि स्कीम तयार करून माननीय चॅरिटी कमिशनरला आम्ही ती सादर केली आणि 5/2/85 ती स्कीम मंजूर झाली. ती स्कीम मंजूर झाल्यापासून पुढं त्या ठिकाणी काम सुरू झालं. पण त्या ठिकाणी देवस्थानकडे एक नाव पैसा नाही आणि 1 गुंठा जमीन नाही का 1 इंच जमीन नाही. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी काम करायचं आम्ही ठरवलं. आता त्या ठिकाणी पहिल्यांदा भाविकांना पाणी द्यायला पाहिजे. मग आम्ही त्या ठिकाणी रांजण ठेवले आणि एक जुनी विहीर होती, ती जुनी विहीर उकरून साफ केली आणि त्या विहिरीतून पाणी कावडीनं आणून त्या याच्यात टाकायचं, माठात टाकायचं आणि त्या ठिकाणी भाविकांना त्या माठातून पाणी प्यायला आम्ही द्यायचं. अशा प्रकारची प्रथमतः या ठिकाणी सुरुवात झाली. त्यानंतर आता जागा नाही म्हणल्यावर यात्री निवास बांधायचं आपलं त्या ठिकाणी, परंतु आमचे ज्येष्ठ विश्वस्त मच्छिंद्र शेठ बाबराव शेटे यांनी त्यांच्या कुटुंबाची उजव्या हाताला जी यात्री निवास इमारत झालेली त्या ठिकाणी त्यांची जमीन होती. दादांच्या कुटुंबाला आम्ही विनंती केली की दादा आम्हाला या ठिकाणी भाविकांसाठी यात्री निवास बांधायचे, म्हणून आपण या ठिकाणी जागा द्यावी. तर दादांना वाटलं तर हे मंडळी नवीन आहेत, काही करतात का न करतात. आम्ही 1 एकर जागा मागितली. दादांनी पहिल्यांदा 10 गुंठे जागा आम्हाला बक्षीस दिली. 10 गुंठे दिली तर आम्ही त्या 10 गुंठ्यात इमारत बांधली. इमारत पूर्णत्वास आल्यानंतर दादांनी स्वतःहून त्या ठिकाणी अधिकची 30 गुंठे जमीन, ज्या ठिकाणी आता पार्किंग आहे आणि आमचं गार्डन आहे, ही जमीन दादांनी स्वतःहून 30 गुंठे त्या ठिकाणी बक्षीस दिली आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली. परंतु आता त्या ठिकाणी भाविकांना पिण्यासाठी पाणी नाही. पाणी आणायचं असेल तर कुकडी नदी 3.5 किलोमीटर लांब. त्यावेळेला एवढा देवस्थानकडे पैसा नाही. आता काय करायचं? तर मग आम्ही ज्येष्ठ विश्वस्त गोविंदराव मेहेर यांची लेणेद्री रोडला जमीन आहे, त्यांची तिथं विहीर आहे आणि त्यांना विनंती केली की बाबा आम्हाला तुम्ही पाणी द्या. आणि पाणी देण्यासाठी मग तिथून आम्ही पाईपलाईन केली. तेवढी पाईपलाईन करून जवळजवळ 7 वर्षे त्यांनी स्वतःची पिकं जाळून देवस्थानला पाणी दिलं. देवस्थानला पाणी दिल्यानंतर 7 वर्ष झाल्यानंतर देवस्थानकडे 4 रुपये आले आणि मग देवस्थाननी ठरवलं की बाबा कुकडी नदीवरून विहीर खोदून पाणी देवस्थानला न्यायचं. मग आम्ही कुकडी नदीवर राहीबाई मेहेर यांनी त्या ठिकाणी 1 गुंठा नदीच्या कडेला जागा दिली. त्या ठिकाणी त्या जागेमध्ये विहीर खोदली आणि त्या विहिरीमधून 3.5 किलोमीटर लांब देवस्थानला पाईपलाईन करून पाणी नेलं. दादांनी त्या ठिकाणी सुद्धा वरच्या बाजूला टाकीला जागा दिली. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर म्हणतात छोटंसं आपल्याला ऑफिस बांधायचंय. ऑफिस बांधायचं तर ऑफिस बांधायला त्या जागा नाही तिथं.
जागा नाही तर मग त्यावेळेला डाव्याबाजूची जी जमीन आहे ही विठ्ठल बळवंत जोशी यांच्या मालकीची जमीन. आम्ही ब्राह्मणांना विनंती केली की आम्हाला थोडीशी जागा ऑफिस बांधण्यासाठी द्या. त्यांनी 86 साली 10 गुंठे जागा आम्हाला बक्षीसपत्र करून दिली. ज्या ठिकाणी डाव्या बाजूची जुना ऑफिस आहे आणि ज्या टपऱ्या आहेत या सगळ्या देवस्थानच्या 10 गुंठे जागेमध्ये आहे. आणि ही जमीन 1986 साली विठ्ठल बळवंत कैलासवासी विठ्ठल बळवंत जोशी यांनी देवस्थानला दिलेली आहे. देवस्थानच्या मालकीची ती 10 गुंठे जागा आणि या बाजूला 1 एकर जागा. असं असताना हा कारभार आम्ही सुरू ठेवला. त्यानंतर विठ्ठल बळवंत जोशी मयत झाले. त्यांचे चिरंजीव सुरेश विठ्ठल जोशी यांनी रस्त्याच्या गडीची त्यांची जमीन राहिली होती 100 गुंठे. ही 100 गुंठे जमीन विकायची ठरवली आणि देवस्थानच्या ट्रस्टींनी सगळी विचार करून ती जमीन 100 गुंठे जमीन खरेदी खत करून घेतली. खरेदी खत झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला पार्किंगच्या सुविधा करायच्या होत्या. अधिक लोकांना त्या ठिकाणी टपऱ्या बांधून देऊन त्यांना एक व्यवसायाला साधन करून द्यायचं होतं. परंतु ह्या मोदी कुटुंबियांनी जमीन आम्ही खरेदी केल्यानंतर लगेच आमच्यावर 2005 ला आम्ही जमीन खरेदी केली आणि 2006 ला आमच्यावर दावा दाखल केला. तो दावा जवळजवळ 17 वर्षे चालला. 2023 ला जुन्नर कोर्टात निकाल लागला. देवस्थान ट्रस्टच्या बाजूनी तो निकाल लागलेला आहे तर त्यांनी त्याच्यावर हेड कोर्टामध्ये अपील केलेले. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी या जमिनीची जी परिस्थिती आहे ती आपल्या पुढे आपण विशद केलेली आहे. त्याचप्रमाणे आता परवाच्या बाईटमध्ये आलं होतं जे जुनं आपलं ऑफिस आहे हे आदिवासीच्या मालकीचं आहे म्हणते. त्यांच्या जमिनीत आहे, त्यांची जमीनच तिथं नाहीये. विठ्ठल बळवंत जोशी यांनी देवस्थानला 10 गुंठे जमीन दिली आणि त्या जमिनीमध्ये त्या जागेमध्ये हे जुनं ऑफिस बांधलेलं आहे. त्याचप्रमाणे लेनेद्री देव हा आदिवासींच्या जागेत आहे असं काही नाहीये. लेनेद्री देव हा लेनेद्री गणपती देवस्थान ट्रस्टचा सर्वे नंबर 58 या 58 सर्वे नंबर मध्ये लेनेद्रीचं मंदिर आहे. या अगोदर अनेक ठिकाणी 2-2 वेळेला बाईट झालेले आहेत. देवस्थानच्या एका विश्वासावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झालाय आणि त्या दिवशीची एक घटना तुम्हाला सांगायची. ज्या दिवशी आदिवासीचा मोर्चा होता तो मोर्चा लेनेद्रीला त्या ठिकाणी त्यांची सभा झाली आणि त्या मोर्चाचं निवेदन स्वीकारण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी फोन करून बोलवलं. आम्ही 2 जण त्या ठिकाणी फोन करून बोलवल्यामुळे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं निवेदन स्वीकारत असताना ते त्यांचे जे तालुक्यातले जे पुढारी आहेत आदिवासींचे त्या पुढाऱ्यांची जर भाषणं ऐकली, ट्रस्टींना शिव्या, गोळेगावला शिव्या. अरे काय चाललंय काय तुमचं? आम्ही काय केलंय तुमचा आमचा काही संबंध नाही. लेनेद्रीची जी आदिवासीची ठाकरवाडी आहे या ठाकरवाडीचा आणि लेनेद्री देवस्थानचा अगदी सलोख्याचे संबंध आहेत. कुठल्याही प्रकारचा वाद नाही, विवाद नाही, काय नाही. फक्त हे एकटं जे कुटुंब आहे ना हे कुटुंब फक्त देवस्थानला त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम करते. जी जमीन त्यांची नाहीच, जी जमीन त्यांची नाही, त्यांची जी जमीन आहे आमच्या जमिनीच्या पश्चिम बाजूला आहे. त्याची खरेदी खत आहेत, चतुर्सीमा आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यांच्या पूर्वेला जी जमीन मोकळी होती ती मोकळी जमीन आम्ही घेतलेली आहे देवस्थाननी. त्याच्यात आमची काय चूक आहे? तुमचा या ठिकाणी संबंध येतोच कुठं? आमचा विश्वस्त सदाशिव शंकर तामाने हा असं काही बोललेलाच नाही. तो फक्त एवढंच म्हणला पार्सल देऊ नका, या ठिकाणी जेवून जा. याच्या पलीकडे शब्द नाही काही. पोलिसांनी चुकीचं गुन्हा दाखल केला. आता काय केलं ते आम्हाला नाही सांगता येत. त्याच्यावर मी नाही उत्तर देऊ शकत. चुकीचा केला का खरा केला त्यांनी कायद्याप्रमाणे केला असेल त्याच्याबद्दल मला माहिती नाही काही. आरोप केला का आदिवासी वस्ती आहे लोक पाणी येण्यासाठी येतात, आदिवासींना देवस्थान मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी यात्रेनिवास भाग नंबरच्या 2 नंबरच्या समोर जी टाकी आहे ही आदिवासी ठाकरवाडीसाठी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेली आहे. आणि त्या ठिकाणी आता तार कंपाऊंड केले, त्याच्यावर सुद्धा काही कमेंट झालेले आहेत. तार कंपाऊंड काय केलं तर त्या टाकीची सुरक्षितता लक्षात घेऊन त्या ठिकाणी कोणी बसू नये किंवा थुंकू नये पाण्यामध्ये म्हणून आम्ही तार कंपाऊंड करून त्याला गेट ठेवले. आणि आजही पण सगळी ठाकरवाडीची आपली जी माणसं आहेत आदिवासी तिथूनच पाणी घेऊन जातात. त्यांनी जे आरोप केले त्या पाणपोई येऊन दिलं जात नाही, ते का करतात? त्यांच्यासाठी तर साहेब पाणी ते टाकी बांधलेली आहे. आम्ही कशाला अडवू तिथं? पाणी त्यांच्यासाठीच ती टाकी बांधलेली आहे. आम्हाला त्या टाकीचा उपयोग नाही, आम्ही त्या टाकीतलं पाणी वापरत नाही.
की आदिवासी ठाकरवाडीसाठी टाकी बांधली देवस्थाननी. त्याची पाणपोईचं आहे ते फिल्टर पाणी हा. आणि टाकीचं नदीचं पाणी. हा. तर मग आम्ही फिल्टर पाणी देण्यासाठी तो घेऊन दिलं जातं. ज्या वेळेला तो फिल्टर पाण्याचा जो विषय आहे त्या अन्नप्रसादालयाच्या बाहेर जो फिल्टर आहे तो अन्नप्रसाद जे आपलं चालवलं जातं ते सकाळी 10 ते 3 वेळामध्ये चालवलं जातं आणि संध्याकाळी 7 ते 10 वेळामध्ये चालवलं जातं. तो फिल्टर ज्यावेळेस आपलं अन्नप्रसादालय बंद होतं त्यावेळेस आपण तिथला गेट बंद करतो आणि ते गेटच्या आतमध्ये फिल्टर आहे. पण जी वरच्या बाजूला दुकानं आहेत, ऑफिसच्या समोर दुकान आहे, तिथे एक आपला फिल्टर आहे. परत वरच्या बाजूने एक आपण बाथरूमला जातो त्या साईडला एक फिल्टर आहे आणि ते फिल्टर ओपनच आहे. तिथं कुठलंही बंद केलेलं नाही, काय नाही, तो चालूच असतो, तो काही बंद नसतो. तर त्यांनी असे आरोप केले की जे देवस्थानचे ट्रस्टी आहेत ते अन्न प्रसाद पार्सलला बंदी करतात, परंतु काही अन्न पदार्थ स्वतःच्या घरी घेऊन जातात असा हे चुकीचं आहे. गंभीर आरोप त्यांनी केला पाहिजे. नाही, काय ते चुकीचं आहे. असं काही होत नाही. आणखी आरोप केले का तिथं दारूच्या पार्ट्या चालतात? चुकीचं आहे ते. उत्तर काय देणार? हे चुकीचं आहे ना, हे चालू होतच नाही तिथं काय. हे का केलं जाते आरोप? ते आपण नाही सांगू शकत, ते सांगू. अजून एक ते इथले उपसरपंच आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल? ते जास्त आरोप करण्यात तेच आघाडी वाटतात. नाही, त्यांनी जे आरोप केले त्याच आरोपांना आम्ही आता हे उत्तर देतो. त्यांनी केलेले आरोप हे कुठे आहेत? नाही, आता आम्ही जी उत्तरं दिली त्या पद्धतीनं ते आहेतच. तुम्ही जी उत्तरं दिली त्या जमिनीच्या संदर्भात तुम्ही उत्तरं दिलेली आहेत. जमिनीचं काय झालं, कशी आली, काही नसताना तुम्ही हे उभं केलं. पण ते जे उपसरपंच जे तुमच्यावर किंवा ट्रस्टींवर थेट आरोप करतायत, फॉर एक्झाम्पल तर मग हे नक्की कारण काय आहे? ते उपसरपंच नाही गावचे. एखादा आरोप म्हणजे तिथं घरी घेऊन जातात तिथलं अन्नप्रसाद. चुकीचं आहे ना, तेच सांगितलं नाही, हे चुकीचं आहे. असं काय होत नाही. काय काय म्हणजे त्यांना सल्ला काय देणार? सल्ला काय देणार? नाही, सल्ला काहीच आम्ही देणार नाही, कारण ते उपसरपंच आहेत, ते मोठे पदाधिकारी आहेत, त्यांना आम्ही काही सल्ला देऊ शकत नाही. फक्त देवस्थान बाबत जे बोलले ते चुकीचं आहे. यातनं गावचे जे उपसरपंच आहेत, देवस्थान आपल्या इथे आहे, यातनं गावाची नाही ना, आमची त्यांना विनंती का जर ते मुद्दे खरे असतील ते सिद्ध करा आणि मग तुम्ही बदला. तुम्ही ते आता ते तुम्ही तर म्हटले आरोप खोटे आहेत, पण ते आरोप करतायत. यातून तुमचं असं वाटतं की आरोप करतायच खरे की काय? तुम्ही काय त्यांच्यावर काय दावा वगैरे दाखल करणार? आम्ही त्या दिवशी ज्या दिवशी कथित घटना घडली त्यावेळी आदिवासी संघटनेचे लोक निवेदन देण्यासाठी आले होते आणि त्यावेळेस ते उपसरपंच त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी त्या दोन्ही तिन्ही विश्वस्तांना वेगळ्या प्रकारचे शब्द वापरले गेले. त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला MC नोंदवलेली आहे. असंही त्यांचे म्हणजे असे आरोप आहे की आपली जे देवस्थान ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये असं तुम्ही नियमावली किंवा कायदा बनवलेला आहे की हयात हो, ट्रस्टी तो आहेच ना. अशी पद्धत वेगळीच आहे आणि चुकीची पद्धत आहे असं त्या लोकांनी म्हणणं हो, मांडलं. बरोबर आहे ना. 1986 ला ज्यावेळेस तो मसुदा गावात बसून झाला तो सगळ्यांनी मिळून तो तसा केलेलाच आहेच ना. पण त्याच्यावर 4 वर्षापूर्वी गावामध्ये सर्वांची ग्रामस्थांची चर्चा होऊन मीटिंग होऊन त्याचा चेंज रिपोर्ट आपण तयार केलेला आहे आणि तो चेंज रिपोर्ट 3 वर्षापूर्वी ते धर्मादायक पुणे यांच्याकडे सबमिट केलेला आहे आणि तो अजून मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. तो मंजूर झाल्यानंतर त्यामध्ये ज्या नियमावली टाकल्या का गाव बैठकीतून नवीन विश्वस्त निवड ते होणारच आहे. म्हणजे तुम्ही आता ती नियमावली चेंज करत आहात. केलेलीच आहे, पाठवलेली आहे. अजून काय सांगाल? वारंवार हे जे आरोप त्यांच्याकडे होत आहेत किंवा एखादी गोष्टी घडत आहेत त्याच्यावरची कारण वेगळी प्रकारची आहेत. वेगळ्या प्रकारची कारणं नाहीच आहे, कारण देवस्थानचा वाद फक्त त्या मोदी कुटुंबाबरोबर आहे, दुसरं काही कोणाबरोबर वाद नाही. बाकीच्यांचे सगळ्यांचे सलोख्याचे संबंध आहेत, काही विषयच नाही आहे. सरपंच जास्त असल्यामध्ये मध्यस्थी करतात दिसतात. देवस्थान ट्रस्ट त्यांचा काही वाद आहे, वेगळा काही वाद आहे, काही वेगळा वाद नाही. गावभेटीमध्ये त्यांना बोलून आपण त्या ठिकाणी त्यांना समजून सांगणार. आता तुम्ही अरेंजमेंट केली गावची गरीब लोक 100 लोक आहेत, तुम्ही ट्रस्टी आहेत, पण तुम्ही हे सगळं होण्यावर तोडगा का काढत नाही? एकत्र बसून म्हणजे हे एवढे मोठे आपलं अष्टविनायक देवस्थान असं बाहेर चर्चा व्हायला यासाठी तुम्ही तोडगा का काढत दोन्ही पार्टी असं काय प्रयत्न
नाही, हा जो वाद आहे रविवारी ग्रामस्थांची मिटिंग झाली. ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळी सगळी मुक्ताई मंदिरामध्ये आम्ही बसलो होतो. जवळजवळ 2-3 तास त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर असं सगळ्यांचं ठरलं. आमच्या एका विश्वासाने सांगितलं, सुरेश मल्हारीवाणी यांनी सांगितलं की या जमिनीचा वाद मी सोडून देतो. या जमिनीचा वाद, ते आमचे विश्वस्तच आहेत, या जमिनीचा वाद मी सोडून देतो असं त्यांनी जाहीर मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे. समोरचे जे आरोप करणारे आहेत काय जाधव ते होते ना? ते आलेच नाही मीटिंग गावची. म्हणजे ते मुद्दाम येत नाही असं म्हणायचं. आता काय म्हणायचं ते बघा. आता गावची सगळे सभा बोलवलेली, उलट त्यांनी सांगितलं कुणी जाऊ नका तिथं मीटिंगला. मोदे कुटुंबामध्ये जी महिला एक आहे सुनीता मोदे, ही गावची सरपंच आहे. आणि चंद्रकांत मोदे जो आहे हा गावचा तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे. उपसरपंच हा हे कारभारींच्याच ताब्यात आहे. हा त्यांचा देवस्थानचा हा वाद सुरू आहे. वाद करायचं काही कारणच नाही ना. देवस्थाननी आतापर्यंत कोणत्याही आदिवासीची जमीन घेतलीही नाही आणि लाटलीही नाही. काही संबंध नाही कोणाच्या जमिनीचा. आणि त्यांनी मंदिराबाबत जो आरोप केला होता, मंदिर देवस्थानच्या सर्वे नंबर 58 मध्ये हा देवस्थानच्या मालकीचा सर्वे नंबर आपण सातबारा पाहू शकता. पोलिसांना काय आव्हान करणार? पोलीस जे गुन्हे वगैरे दाखल केलेले आहेत किंवा जे आदिवासी तिथे इथं येतात किंवा भाषण करतात, त्यांना तुम्ही काय आव्हान करणार? त्यांना आव्हान असं आहे आमचं की त्यांनी अनेक प्रकारचे तिथं हे आव्हानं केली 2-3 वेळेला आव्हानं केली आहेत. तर माझी त्यांना नम्रतापूर्वक विनंती वजा आव्हान आहे, गावच्या लेणी परिसरातल्या नेते मंडळींना आणि तालुक्यातल्या सुद्धा नेते मंडळींना की आपण माननीय तहसीलदार साहेब, माननीय DYSP साहेब, माननीय पोलीस निरीक्षक यांच्या समवेत तुम्ही आणि आम्ही देवस्थानचे ट्रस्टी आपण त्या ठिकाणी जॉईंट बैठक घेऊ. तुमच्याकडचे जे कागदपत्राचे पुरावे, तुम्ही म्हणता ना ही जमीन आमची आहे, त्याचे कागदपत्राचे पुरावे द्या. आमच्याकडे काय पुरावे हे आम्ही घेऊन तिथं बसतो. मान्य तहसीलदार साहेब जो निर्णय देतील तो त्यांनी मान्य करावा अशी आमची विनंती आहे. आज जो म्हणजे काही दिवसापूर्वी जो ऍट्रॉसिटीचा काय वाटतं, गैरवापर आहे असं वाटतं? दुसरं काय आहे मग? जरा स्पष्ट बोला. तुम्ही ऍडव्होकेट आहात, तुम्ही यावर जरा माहिती. प्रथम दर्शनी जो विषय घडला, मी मगाशी माझ्या मध्ये सांगितलेला आहे का त्या ठिकाणी त्या समाजाबद्दल असा कुठलाही शब्द वापरलेला नाही. तिथं आमचे बाकीचे स्टाफ, विश्वस्त सगळे मंडळी होते, असा शब्द वापरलेला नाही. पण आता त्याचा व्हिडिओ शूटिंग पण आहे. आता ते आम्ही प्रशासनाला सगळं दिलेलं आहे. आता तो अधिकार प्रथम दर्शनी आमच्या दृष्टीनं तो चुकीचा आहे. पण आता तो गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस प्रशासन त्यामध्ये काम करतंय आणि व्यवस्थितरित्या करेल, आम्हाला त्याची पूर्णतः खात्री आहे. आणि देवस्थान ट्रस्ट त्यांना पूर्णतः सहकार्य करणार आहे. अतिशय वास्तव देवस्थान ट्रस्टच्या संदर्भातला होता, तर मीटिंग देवस्थानच्या हॉलमध्ये नाही, ग्रामस्थ मंडळींची परवा आमची जेव्हा इथं मिटिंग झाली, त्यामुळं ग्रामस्थांमध्ये जी चर्चा झाल्यानंतर ग्रामस्थ लोकांना तिकडे येण्यासाठी वेळ नसावा म्हणून आम्ही विचार केला का आम्ही 8-10 जण जर इथे आलो तर इथं मिटिंग घेतली तर आपल्याला व्यवस्थित. मीटिंग का लावत नाही? त्यांच्या वेगळी जागा असतात, तुमच्या वेगळी जागा असतात, संयुक्त मिटिंग होतेच सांगितलं ना तुम्हाला. आता परवा जेव्हा चर्चा झाली, हा ही मिटिंगचा विषय पण ग्रामस्थ मंडळीने सांगितल्यानुसार आपण आयोजित केलेला आहे. आणि त्या दिवशी जेव्हा ग्रामस्थांनी मिटिंग आयोजित केली त्यामध्ये काही लोकांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि ती लोक त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत आणि चर्चा करून पुढचे जे विषय आहे किंवा पुढचे जे विषय आहे ते होणार आहे. आणि त्या संदर्भात आम्ही जे आवाहन करतोय तहसीलदार साहेबांना, तसं त्यामार्फत सुद्धा आम्ही तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. नाही, काय झालंय, आजपर्यंत नवीन नियमावली अजून मंजूर झालेली नाही.
त्याच्या अगोदरची जी नियमावली होती ती हयात होती. पण एखाद्या विश्वस्ताचा जर मृत्यू झाला तर त्यामध्ये विश्वस्त भरण्याचा अधिकार विश्वस्त मंडळाला होता. त्यानुसार त्यावेळेस जेव्हा जागा भरायची असते त्यावेळेस जसे अर्ज आले, ज्या लोकांचे अर्ज आले, समजा 5 अर्ज आले तर 5 लोकांमधून विश्वस्त मंडळाने एक व्यक्तीचं त्यावेळेस तिथं विश्वस्त पद भरलेलं आहे. पण त्यावेळेस कुठल्याही आदिवासी समाजाचा अर्ज आलेला नव्हता, त्यामुळे तो भरला गेला. त्याच्यानंतर नवीन याच्यात जी नियमावली आपण केलेली आहे त्यानुसार आपण ज्यावेळेस संयुक्त मीटिंग झाली नियमावली संदर्भात आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये आदिवासी समाजाला स्थान देण्याचं ठरलंय. फक्त ती मंजूर होण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. ती मंजूर झाली का ती प्रोसेस लगेच होणार आहे, असा विषय आहे. आता आपले किती लोकांची बॉडी? 15 लोक आहेत. आता किती उपस्थित? आता इथे 9 लोक आहेत. काही आणि मुंबईला आहेत आमचे. काही मुंबईला आहेत. ठीक आहे, सर्वांचे खूप खूप धन्यवाद.